नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार। महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान। राष्ट्रवादीच्या अनगर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा पोलीस संरक्षणात अर्ज दाखल। राजन पाटील अर्ज भरू देत नसल्याचा आरोप, तर वैफल्यग्रस्त लोक बाहेरचं पार्सल आणून उमेदवार लादतायत, राजन पाटलांचं वक्तव्य। पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र। शिंदेंच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांना ठाकरेंच्या सेनेचाही पाठिंबा। गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंची हजेरी। तर नाशिकच्या येवल्यामध्ये छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना धक्का देणारं समीकरण। शिंदेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र। शिवसेनेच्या रुपेश दराडे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा। जागा वाटपाची बोलणी कधी सुरू करायची, उद्धव ठाकरेंकडून विचारणा। ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी उद्यापासून सुरू होणार। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकरांशी संवाद, सूत्रांची माहिती। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का? अंजली दमानी यांचा ट्विट करत सवाल। तर पद्मसिंग पाटलांच्या तेरणा ट्रस्टला पीपीपी तत्वावर हॉस्पिटल देण्याचा घाट, दमानी यांचा आरोप। तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंग पाहतात, सुप्रिया सुळेंचं दमानी यांना उत्तर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकलेल्या व्यक्तीला राणा जगजितसिंग यांनी भाजपात घेतलं, सुळेंचं वक्तव्य। पालघर साधू हत्याकांडात मुख्य आरोपी म्हणून या ठिकाणी भाजपनं काशीनाथ चौधरींवर आरोप केले आणि त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षात घेतलं, रोहित पवारांचा ट्विट करत आहोत। काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला आता स्थगिती। तर काशीनाथ चौधरी कालपर्यंत त्यांच्या सोबत होते तेव्हा आरोप लावले नाही, संपूर्ण चौकशी करून निर्णय घेतल्याचं स्थानिकांनी सांगितलं। फडणवीसांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याच्या खटल्यात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा। 2024च्या हिंसाचार प्रकरणामध्ये शेख हसीना दोषी।